श्री स्वामी समर्थ। स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांचरणी मनापासून प्रार्थना करते। मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही। एक वेळेस मैदानात हरलेला माणूस एक वेळ जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही। कोणाची माफी मागितल्यामुळे हे सिद्ध होत नाही की तुम्ही चुकीचे आहात, आणि समोरचा बरोबर माफी मागण्याचा खरा अर्थ असा असतो की तुम्ही नातं मनापासून निभावता आणि समोरचा निभावत नाही। तुम्ही त्या लोकांची पर्वा करणे सोडून द्या जे लोक तुमची मन दुखावतात, तुम्हाला त्रास देतात, आणि ती लोक तुमचं मन दुखावणं सोडून देतील, तुम्हाला त्रास देणं बंद करतील। जे लोक स्वतःमध्ये बदल करू शकत नाही त्यांना दुसऱ्यांना नाव ठेवण्याचा काहीही हक्क नाही, आणि जो व्यक्ती सुधारतो तो कधी तक्रार करतच नाही। स्वामी भक्तांनो, नेहमी एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा, मोठा नोकर होण्यापेक्षा छोटा राजा होणं कधीही चांगलं असतं। आयुष्यामध्ये अडचणींचे येणे खूप गरजेचे आहे, कारण त्याच वेळी समजतं कोण मदत करतं आणि कोण साथ सोडून निघून जातं। आपले विचार नेहमी चांगले असले पाहिजेत, कारण दृष्टीचा इलाज होऊ शकतो पण दृष्टिकोनाचा इलाज कोठेही नाही। तुम्ही तुमच्या नजरेत बरोबर असले पाहिजे, कारण लोक तर देवात पण दोष काढत असतात, माणसं तर हे क्षुल्लक आहेत। लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करून तुम्ही खूप आयुष्य जगता, पण तुम्ही कधी विचार केलाय का की देव तुमच्याबद्दल काय विचार करत आहे ते? त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म चांगले करा आणि देवाचे नामस्मरण करा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूची घंटी दाबून होय स्वामी आई असे टाईप करा। जेव्हा कोणी तुमचं मन दुखावेल तेव्हा गप्प राहायला शिका, कारण तुम्ही उत्तर देत नाही, त्यांना देवच उत्तर देत असतो। फक्त योग्य वेळेची वाट पहा। बुद्धिमान लोक इतिहास रचत नाही तर फक्त इतिहास वाचतात, इतिहास तर ध्येयाने वेडे झालेले लोक रचत असतात। आयुष्यामध्ये कधी वाईट काळ आला नसता तर आपल्याला आपले जवळचे कोण आणि परके कोण हे कधी समजलेच नसते। आयुष्याने एकच गोष्ट शिकवली, कायम आनंदी स्वतःला ठेवायचं, कारण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे। स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही एक करा। आयुष्यात लोकांबरोबर इतके पण कडू वागू नका की लोक तुम्हाला थकून टाकतील, आणि इतके पण गोड बोलू नका की लोक तुम्हाला गिळून टाकतील। आपल्या चांगल्या काळामध्ये कोणीही आनंदी राहू शकत नाही, पण खरा माणूस तोच आहे जो वाईट काळामध्ये स्वतःला आनंदी राहिला नाही तरी पण दुसऱ्यांना आनंदी ठेवत असतो। समोरच्या माणसाला तेवढीच जागा द्या आपल्या मनामध्ये जेवढी तो तुम्हाला इज्जत देतो, नाहीतर एक दिवस तुम्ही रडाल किंवा समोरचा तुम्हाला नक्कीच रडवणार। सहमत असाल तर होय देवा असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। आयुष्यामध्ये अशा लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका जे तुमच्या पाठीमागे बोलतात। खरं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढेच आहात। शांत रहा आणि नेहमी हसत रहा, तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी एवढेच पुरेसे आहे। प्रेमामध्ये लोक इतके मजबूत होतात की ते कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात, आणि इतके कमजोर होतात की त्या माणसाशिवाय राहू शकत नाहीत। आयुष्यामध्ये बरेचदा असे होते की आपण जो निर्णय घेतला तो खूप अवघड असतो, पण तो आपल्यासाठी बरोबर असतो। आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी वेळ येते की तुम्हाला कठीण निर्णय घ्यावेच लागतील, पण तुम्ही घाबरू नका। स्वतःला नेहमी प्रगतीच्या दिशेने पुढे न्या, सकारात्मक राहा, स्वामी महाराजांचे नामस्मरण करा, त्यांचे चिंतन करा, त्यांच्या चरणावरती सर्व निशंक सोपवून आपले कर्म तुम्ही करत राहा। स्वामी महाराजांची साथ नक्कीच आपल्याला मिळणार आहे। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा। जे लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, एक दिवस त्यांचे विचार त्यांना अडचणीत नक्कीच आणू शकतात। कोणाच्याही मागे मागे करून आपल्याला अपमानित करून घेणे चांगली गोष्ट नाही। बोला अशाच लोकांबरोबर ज्यांना तुमच्या बरोबर बोलण्याची इच्छा आहे। ज्यांना तुम्हाला बोलण्याची इच्छा नाही, तुमचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही, अशा लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाकलेलंच बरं। खोटं वागणं आणि बोलणं हे कोणत्याही नातं संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतं, कारण खोटं वागणं हे आज नाही तर उद्या समोर येणारच असतं। आपल्याला आयुष्य चांगलं जगण्यासाठी मिळालेले आहे, परंतु खूप लोक ते फक्त कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यामध्ये घालवत असतात। भविष्यात जे काय होणार आहे ते तर होणारच आहे, पण तुम्ही आजचा वर्तमान चिंता करण्यात वाया घालवू नका। तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा, स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही मुखात ठेवा, तुमच्या भविष्यात काहीच वाईट होणार नाही।
स्वामी महाराजांनी सर्व सुखाचे दरवाजे आता तुमच्यासाठी उघडले आहे. फक्त तुमचा विश्वास तुमच्या माऊलींवरती असायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्तीला कधीच विसरू नका जो तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्याबरोबर ठाम उभा होता आणि बाकीचे लोक तुम्हाला टाळत होते. तलवारीमुळे झालेली जखम बरी होऊन जाते, पण कोणाच्या बोलण्यामुळे मनाला झालेली जखम कधीच भरून निघत नाही. जे लोक कायम सगळ्यांना मदत करतात पण अडचणीच्या वेळी ते नेहमी एकटे असतात, कोणीही त्यांच्या मदतीला नसतं. जेव्हा माणूस मनातून तुटतो, निराश होतो, तेव्हा तो बाहेरून शांत राहायला लागतो. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट सोडायची असेल तर ती म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे बंद करा. त्यामुळे तुम्ही नक्कीच खुश आनंदी राहाल. आनंद राहण्यासाठी पैसा लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त आपला दृष्टिकोन तुम्ही बदला. आयुष्यामध्ये मोकळेपणाने जगा, खूप मेहनत करा आणि आयुष्यामध्ये चांगली प्रगती करा, यश मिळवून पुढे जा. पण कधी कोणाला कमी लेखू नका, सगळ्यांबरोबर घेऊन प्रगती करा. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी जीवन जगू शकाल. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडत असेल तर होय देवा मी तुझाच लाडका भक्त आहे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू तुझे चांगले कर्म कर. तुझे चांगले जर तू कर्म करत असशील तर तुला कधीच कोणाच्या मागे पळण्याची गरज नाही. होय बाळा, प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, एक लक्ष्मण रेषा असते. ती जर पार केली तर त्या नात्याचे महत्त्व संपून जाते. भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा राहतो. तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारा देखील कोणी नसतं. हा आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो. तुम्हाला मदत करणारा माणूस कधीच तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधीच तुमची मदत करू शकणार नाही. सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा. जेव्हा समोरचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला किती कोणावरती विश्वास ठेवायचं हे आपणच आपल्यास ठरवायला पाहिजे. कधी कधी वाईट माणसामुळे आपल्या पूर्ण जगावरचाच विश्वास उडून जातो. तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे, त्यामुळे कधी कोणाचे मन तुम्ही दुखवू नका. हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी 1000 पुस्तक वाचल्याचे ज्ञान मिळते. नाते तोडल्याने प्रेम संपत नाही, मनामध्ये ते असतं पण त्यांनी हे जग सोडलेले असते. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याच्यापासून दूर जा. नातं एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी असतं. तुम्ही त्यावेळेस त्या सिच्युएशननुसार ठरवा की नातं महत्त्वाचं आहे की सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाची आहे. जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मोह केला तर जीवन नरक बनते. सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होते. समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो, पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळाच स्वभाव. खूप राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येत असतात, पण जे हसत निघून जातात ते परत कधीच येत नाहीत. जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण जो इतका वेळ राहतो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवय आत्मसात करतो. त्यामुळे संगत चांगली ठेवा, चांगल्या लोकांसोबत राहा, नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले घडणार. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, राग आला तर थोडा वेळ शांत राहायला शिका. चूक झाली तर माफी मागायला शिका. दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केलेली नाही. जे लोक प्रामाणिकपणा माणसाचे मन तोडून तिसऱ्याचे माणसाचे मन आनंद शोधत जातात ते नेहमी धोका खातात. त्यामुळे तुम्ही कोणालाही दुखवू नका, त्रास देऊ नका. तुम्हाला त्रास होत असेल तर देव बघत आहे. एक दिवस त्याचा न्याय निवाडा नक्कीच देव करत असतो. आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला जाताल तर आणखीन प्रश्न उभे राहतील. आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे, पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्थ झाला आहे. जो कोणी येईल तो त्याचा फायदा घेऊन जात आहे. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि तुम्ही जिथे नसाल तिथे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार असाल तिथे तुमची वाट पाहतील.
काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की ते गरिबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंतांचे पाय धरतात. अरे अशी गुलामी काय कामाची जो आपला सेल्फ रिस्पेक्ट एखाद्याच्या पायाशी नेतील. तुम्हाला पायच पकडायचे असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचे पकडा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच मागण्याची गरज पडणार नाही. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर देवा मी तुझं बाळ आहे, मला सांभाळून घे, माझी आई स्वामी आई असे तुम्ही टाईप करा. जर एखादी व्यक्ती एकटी राहत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की लोकांना ते आवडत नाही, पण त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा आहे. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल चर्चा करा. दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल तर भांडणे आणखीन वाढतील. तुम्ही ठरवा तुम्हाला भांडण करायचं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात यश प्रसिद्धी प्राप्त करायची आहे. कितीही काही केलं तरी नशिबात असते तेच मिळते. सीतेचे रक्षक श्रीराम होते पण सीतेचे हरण झाले त्यावेळी मदतीला कोणीच नव्हते. द्रौपदीचे रक्षक पांडव होते पण वस्त्रहरण झाले त्यावेळीस मदतीला कोणीच नव्हते. दशरथ राजाला 4 पुत्र होते पण जेव्हा प्राण गेले तेव्हा त्याच्याजवळ कोणीच नव्हते. लंकेचा राजा रावण शक्तिशाली होता पण लंका जळाली तेव्हा मदतीला कोणीच नव्हते. भगवान श्रीकृष्ण सुदर्शनधारी होते पण जेव्हा त्यांना बाण लागला त्यावेळीस कोणीच नव्हते. बाणाच्या शौर्यावर पितामह भीष्म होते पण त्यांना ज्या वेदना होत होत्या त्यात भागीदार कोणीच नव्हते. अभिमन्यू अर्जुनासारखा वीराचा लाडका मुलगा होता पण चक्रव्यूहमध्ये अडकले तेव्हा त्याला बाहेर काढणारे कोणीच नव्हते. खरी गोष्ट हीच आहे की जेव्हा तुमचे कर्म बिघडते त्यावेळेस कोणीच काही करू शकत नाही. तुम्हाला या जन्माचे काय आधीच्या जन्माचे काय कर्मफळ आहे हे माणसाला भोगावेच लागते. म्हणून कोणतेही कर्म करताना आधी विचार करा आणि चांगले कर्म करत राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी महाराज नेहमीच तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यांचे नामस्मरण करून त्यांना हाक द्या. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वामींचा लाडका स्वामी माझे मी स्वामींचा. श्री स्वामी समर्थ.